मोरल इंग्लिश गुरु या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत पॅसेज नंबर 16. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. ऑल लिव्हिंग थिंग्स नीड फूड अँड सेफ्टी फ्रॉम डेंजर इन ऑर्डर टू सर्वाईव्ह. सगळ्या जिवंत प्राण्यांना किंवा सजीवांना जगण्यासाठी दोन गोष्टींची गरज असते. एक आहे फूड, अन्न, आणि दुसरी गोष्ट आहे सेफ्टी फ्रॉम डेंजर, म्हणजे धोक्यापासून सुरक्षितता. ॲनिमल्स आर नो एक्सेप्शन. कुठलाही प्राणी याला अपवाद नाही. म्हणजे सर्वांनाच जगण्यासाठी अन्न आणि सेफ्टी या दोन गोष्टीची गरज आहे. दे मस्ट फाइंड फूड टू सर्वाईव्ह. जिवंत राहण्यासाठी त्यांना अन्न शोधावं लागते. समटाईम्स दे विल गो टू ग्रेट लेन्थ्स टू अवॉइड शेअरिंग इट विथ अदर्स. आणि कधीकधी प्राणी अन्न शोधतात आणि आपलं अन्न दुसऱ्यांनी घेऊ नये म्हणून तो शेअरिंग टाळण्यासाठी ते फार लांब जातात. However, some animals will cooperate and communicate in their search for food. पण तरीही काही असे ॲनिमल्स आहे ते एकमेकांना मदत करतात फूड सर्च करण्यामध्ये, एकमेकांना कोऑपरेट करतात आणि कम्युनिकेट पण करतात. कोऑपरेट म्हणजे सहकार्य करतात आणि कम्युनिकेट म्हणजे त्यांना संदेश वगैरे देतात आणि फूड संदर्भात माहिती देतात. असेही काही प्राणी आहे. बीज हॅव इव्हॉल्ड. आता कोणता तो प्राणी आहे तर तो प्राणी आहे बीज. बीज म्हणजे मधमाशी. बीज हॅव इव्हॉल्ड म्हणजे बीजनं एक शोधून काढलेली आहे अ व्हेरी इलॅबोरेट सिस्टम, एक मोठी सिस्टम ऑफ पासिंग ऑन इन्फॉर्मेशन अबाउट द लोकेशन ऑफ फूड. म्हणजे फूडचं जे लोकेशन आहे, फूड कुठे आहे त्याची माहिती देणारी एक पद्धती त्यांनी शोधून काढली. इन अ हायू. हायू म्हणजे मधाचं पोळं. In a hive, bees perform a dance in which they wiggle their bodies while moving in a particular direction. Bees एक डान्स परफॉर्म करतात त्यांच्या पोळ्यामध्ये, त्यांच्या हायूमध्ये, आणि ते विगल करतात. विगलचा अर्थ काय आहे? जसं म्हणजे लार्वा. लार्वांचं विगल वेगळं आणि बीजचं विगल वेगळं. बीज ह्या कशा विगल करतात? त्यांची बॉडी एका दिशेने दुसऱ्या दिशेने अशी ती वळवतात. अशा प्रकारे त्यांचं मुव्हिंग होते एका पर्टिक्युलर डिरेक्शनमध्ये. थ्रू दिस डान्स दे कॅन कम्युनिकेट टू अदर्स बीज दॅट देर आर फ्लावर्स विथ अ गुड सप्लाय ऑफ नेक्टर इन अ सर्टन डिरेक्शन रिलेटिव्ह टू द सन. आणि बघा, तो डान्स करून त्या डान्सच्या माध्यमातून त्या मधमाशा एकमेकांना संदेश देतात, कम्युनिकेट करतात. कशाबद्दल? की फ्लावर्स कुठे आहे आणि गुड सप्लाय ऑफ नेक्टर कुठे आहे. गुड सप्लाय ऑफ नेक्टर म्हणजे त्या फ्लावरमध्ये असणारं मध, ज्याच्या मार्फत आपण मध मिळवतो. म्हणजे फुलांचा जो रस आहे त्याला नेक्टर म्हणतात आणि नेक्टरपासून नंतर मध मिळते. तर ते फुलं कुठे आहेत, त्या फुलांचा रस कुठे मिळेल आणि कुठल्या डायरेक्शननं जावं लागेल आणि सूर्याच्या कोणत्या रिलेटिव्ह डायरेक्शनमध्ये आपल्याला जावं लागेल, म्हणजे सूर्य कोणत्या दिशेला आहे आणि फुलं कोणत्या दिशेला आहे. तर ह्या सर्व गोष्टींची माहिती बीज एकमेकांना देतात. देअर मुवमेंट्स also give an indication of how far away the supply is. आणि त्यांच्या ज्या मुवमेंट्स आहे ते हे पण सांगतात, इंडिकेट करतात, दर्शवतात की जो सप्लाय आहे फुलांचा तो किती लांब आहे. मेनी ॲनिमल्स हॅव स्पेशल टाईप ऑफ कॉल्स. बऱ्याच ॲनिमल्समध्ये स्पेशल टाईप्स ऑफ कॉल्स असतात, म्हणजे त्यांचा आवाज हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. विच वॉर्न अदर मेंबर्स ऑफ द ग्रुप वेन डेंजर इज प्रेझेंट. आणि ज्या वेळेला एखादा धोका त्यांच्या आजूबाजूला असतो तर ते वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढतात आणि आपल्या ग्रुप ऑफ मेंबरला ते वॉर्न करतात, त्यांना माहिती देतात. सम बर्ड्स प्रोड्यूस व्हेरी लाऊड अलार्म. काही पक्षी खूप मोठ्याने त्यांचा अलार्म म्हणजे त्यांचा आवाज काढतात. सम ॲनिमल लिसन टू द कॉल्स गिवन बाय अदर ॲनिमल्स. आणि बाकीचे जे ॲनिमल्स असतात काही, ते इतरांनी दिलेले जे कॉल्स आहे ते ऐकतात. विलस्ट स्टील अदर पोस्ट सेंट्रीज टू वॉर्न देम सो दॅट अदर्स कॅन सेफली ईट अँड ड्रिंक. आणि काही प्राणी असेही असतात की ज्या वेळेला बाकीचे प्राणी काहीतरी खात असतात किंवा पाणी पित असतात त्यावेळेला हे पहारा देतात आणि त्यांना वॉर्न करत असतात एखाद्या डेंजरबद्दल. प्रश्न पहिला, व्हॉट इन्फॉर्मेशन डू द बीज कम्युनिकेट टू देअर ग्रुप थ्रू देअर डान्स. बीज त्यांच्या डान्सच्या माध्यमातून आपल्या ग्रुपला कोणता संदेश देतात? तर ते जेव्हा डान्स करतात तेव्हा कोणता संदेश देतात की अन्न कुठे आहे, अन्न
किती अंतरावर आहे, कोणत्या डिरेक्शनमध्ये आहे, सूर्य ज्या दिशेला आहे त्या दिशेला आहे की विरुद्ध दिशेला आहे, अशा प्रकारची माहिती देतात. म्हणजे यामध्ये ॲन्सर होईल सी, अबाउट द प्रेझेन्स ऑफ फूड, डिस्टन्स अँड डिरेक्शन. डी हा पर्यायसुद्धा तसाच आहे, परंतु त्यामध्ये फक्त डिरेक्शनबद्दल सांगितलेलं आहे आणि सीमध्ये डिरेक्शन पण आहे, डिस्टन्स पण आहे आणि फूडबद्दल पण माहिती आहे, म्हणून ॲन्सर सी. दुसरा प्रश्न, विच फ्रेज इज द क्लोजेस्ट टू द मिनिंग ऑफ द फ्रेज इव्हॉल्ड. इव्हॉल्ड म्हणजे शोधून काढणे, तर याच्याशी संबंधित किंवा या फ्रेजला मिळती जुळती फ्रेज म्हणजे सेम मिनिंग वर्ड वगैरे कोणती राहील. मेड बनवलं, हायर्ड भाड्याने घेतलं, डान्स्ड नाचला आणि डेव्हलप्ड म्हणजे डेव्हलप केलं. तर इव्हॉल्ड आणि डेव्हलप हे सेम मिनिंग वर्ड्स आहेत, म्हणून ॲन्सर डी. तिसरा प्रश्न, 2 थिंग्स विच आर इसेन्शियल फॉर सर्वायवल आर. 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या जगण्यासाठी आवश्यक आहेत. फूड अँड शेल्टर, अन्न आणि निवारा. फूड अँड सिक्युरिटी, अन्न आणि सुरक्षा. फूड अँड फ्रेंड्स, अन्न आणि मित्र. सन अँड नेक्टर म्हणजे सूर्य आणि फुलामधला रस. तर 2 महत्त्वाच्या गोष्टी आहे, अन्न आणि सिक्युरिटी. ॲन्सर बी. चौथा प्रश्न, द वर्ड विगल मीन्स. विगल म्हणजे काय. पॅसेजमध्ये बघा, दे विगल देअर बॉडीज व्हाईल मूव्हिंग इन अ पर्टिक्युलर डिरेक्शन असं म्हटलेलं आहे. म्हणजे बघा, मूव्हिंग इन अ सर्कल असं नाही, मूव्हिंग ऑफ बॉडी फ्रॉम साईड टू साईड असं पण नाही, पण हे होऊ शकते. सी, कर्लिंग अप वन्स बॉडी हे पण नाही, फ्लॅपिंग ऑफ विंग्स हे पण नाही. म्हणजे याच्यामध्ये ए, सी आणि डी हे होणार नाही, होऊ शकते फक्त बी, म्हणून ॲन्सर बी. शेवटचा प्रश्न, ॲनिमल्स अवॉइड शेअरिंग देअर फूड विथ देअर ॲनिमल्स बिकॉज. प्राणी त्यांचं अन्न त्यांच्या इतर प्राण्यांसोबत शेअर करायला टाळतात, काय कारण आहे. तर बघा, दे नीड अ क्वाईट प्लेस, ते त्यांना शांत ठिकाण पाहिजे असते टू स्लीप आफ्टर इटिंग, तर असं नाही. दे जनरली डू नॉट ईट इन द ओपन, ते ओपनमध्ये खात नाहीत असं पण नाहीत. दे आर स्केअर्ड ऑफ बीइंग अटॅक्ड बाय देअर ओन ग्रुप ऑर बाय अदर ॲनिमल, त्यांना त्यांच्या ग्रुपच्या ॲनिमलकडून अटॅक होण्याची भीती असते, तर हेच कारण आहे. दे वॉन्ट टू हाईड द फूड इन सम सेफ प्लेस, त्यांना त्यांचं अन्न एका सुरक्षित ठिकाणी ठेवायचं असतं, तर असं काही नाही. म्हणजे ॲन्सर आहे सी. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.